उपायामुळे फक्त एका आठवड्यात तुमच्या केसांची गळती कमी होऊन केस होतील लांबसडक, काळेभोर आणि घनदाट। असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही। माझा सुद्धा अगोदर विश्वास बसला नव्हता, पण हा उपाय रेग्युलर मी काही दिवस माझ्या केसांवरती ट्राय केला आणि ज्याच्यामुळे माझ्या केसांची गळती कमी झाली आणि केस वाढायला सुरुवात झाली। तर अतिशय कमी खर्चात हा उपाय होतो। घरातल्याच वस्तू आपण वापरणार आहोत आणि यापुढे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन कुठलीही हेअर ट्रीटमेंट करण्याची अजिबात गरज लागणार नाही। इतका साधा सोपा हा घरगुती उपाय आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। अगोदर माझे सुद्धा केस ना खांद्यापर्यंतच होते, पण अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडीने आता माझे केस छान कमरेच्या खालपर्यंत वाढलेले आहेत आणि अतिशय साधी सोपी 100% नॅचरल, ट्रायड आणि टेस्टेड अशी ही होम रेमेडी आहे। यामध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही। अतिशय कमी खर्चात कुठेही घराबाहेर न जाता आपल्या घरातल्या रोजच्याच वापरातल्या वस्तू वापरून हा उपाय आपल्या केसांसाठी करायचा आहे। तर चला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा। तर चला, आजच्या या घरगुती उपायासाठी मी इथं वापरणार आहे कोरफड। सध्या उन्हाळा आहे, भरपूर गरमी आहे, आपल्या केसांच्या सुद्धा भरपूर समस्या आपल्याला होतात। केस चिकट होतात, भरपूर घाम येतो, केसांमधून वास यायला लागतो। अशा वेळी आपल्या केसांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरते ती म्हणजे कोरफड। आता इथं मी एक कोरफडीचं पान जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ ना हे असंच ठेवणार आहे, जेणेकरून याच्यामधला जो पिवळा रस आहे तो पूर्णपणे बाहेर निघून जाईल। आता हा पिवळा रस आपल्या केसांसाठी म्हणा किंवा चेहऱ्यासाठी अजिबात वापरायचा नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला कदाचित खाज येऊ शकते किंवा तो सूटसुद्धा होत नाही। आता त्यानंतर ना सोबतच मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता। आता कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीन असतं आणि केस काळेभोर सिल्की शाईन राहण्यासाठी इथं कढीपत्ता वापरलेला आहे। आता दोन्ही गोष्टी मी घराच्या कुंडीमध्ये लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे भरपूर त्याच्यावर धूळ माती जमा होते, त्यासाठी मी स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर कढीपत्ता जो आहे ना तो व्यवस्थित आपल्याला पानं जी आहेत ती वेगळी करून घ्यायची आहेत आणि कोरफड जी आहे ती 10-15 मिनिटं मी तशीच ठेवलेली होती, ज्याच्यामुळे त्याच्यातला पिवळा जो रस होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे। स्वच्छ ती धुतलेली आहे आणि आता ती आपण आपल्या चेहऱ्यासाठी म्हणा किंवा केसांसाठी म्हणा वापरू शकतो। आता पहिल्यांदा ना कोरफडीचे साईडचे जे काटे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीच्या या घरगुती होम रेमेडी असतात ना ज्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं नसतं, त्यामुळे त्या पूर्णपणे सेफ असतात। पण तरीसुद्धा तुम्हाला कोरफडीची किंवा कढीपत्त्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही एकदा पॅच टेस्ट नक्की करा। तर चला, आता इथं कोरफडीचे आपल्याला छान असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता इतका भरपूर कोरफडीमध्ये गर आहे आणि याच्यामुळेच आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळती कमी व्हायला लागते। आता कोरफडीचं एक पान जे आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी घेतलेला आहे कढीपत्ता। फक्त या दोनच वस्तू मी इथं वापरणार आहे, ज्याच्यामुळे केस गळती कमी करून केसांची वाढ व्हायला लागेल, केस लांबसडक, काळेभोर आणि सिल्की शाईन होतील। अजिबात तुमचे केस उन्हाळ्यामध्ये सुद्धा घामटलेले, चिकट किंवा अजिबात केसांमधून वाससुद्धा येणार नाही, तर त्यासाठी कोरफड भरपूर महत्त्वाची आहे। आता या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इतका साधा सोपा हा घरगुती उपाय आहे। कुठेही आपल्याला बाहेर पार्लरची ट्रीटमेंट न घेता अगदी घरातल्या या दोनच वस्तू वापरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये अजिबात केसांमध्ये घाम येणार नाही, केस चिकट होणार नाहीत किंवा टाळूला इन्फेक्शनसुद्धा होणार नाही। आता मिक्सरवर 2 ते 3 वेळा आपल्याला छान हे फिरवून घ्यायचं आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी अजिबात याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, कारण कोरफडीमध्येच भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे छान आपली ही पेस्ट तयार होते। आणि तुम्ही बघू शकता एका वेळच्या यूजसाठी ही एवढी पेस्ट जी आहे तर मी ती तयार करून घेतलेली आहे। आता एका वाटीमध्ये ना आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हा साधा सोपा इतका छान असा हा हेअर मास्क आपला तयार आहे। हा अशा पद्धतीचा हेअर मास्कसुद्धा तुम्ही केसांवरती लावू शकता, पण सध्या ना उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई आहे आणि त्याच्यामुळे ना या हेअर मास्कमध्ये तुम्हाला दिसते कोरफडीचे आणि कढीपत्त्याचे ना बारीक बारीक कण आहेत जे आपल्या केसांमध्ये अडकतात, केस विंचरताना आपल्याला भरपूर त्रास होतो। तर त्यासाठी ही नेक्स्ट स्टेप मी फॉलो करणार आहे। तर इथं एक गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या मदतीनं आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। याच्यामुळे फक्त कोरफड आणि कढीपत्ता याचा रस आपल्याला खाली वाटीमध्ये मिळणार आहे आणि गाळणीमध्ये याच्यामधला जो काही चोथा आहे किंवा बारीक कण आहेत ते अडकतील। याच्यामुळे आपल्याला केस धुण्यासाठी जास्त पाणीसुद्धा लागणार नाही आणि केस विंचरताना सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही। तर ही फक्त एक स्टेप तुम्हाला एक्स्ट्रा करायची आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा डायरेक्टली तो केसांवरती अप्लाय करू शकता किंवा ज्या पद्धतीनं मी हा रस गाळून घेते त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। तर गाळणीच्या मदतीने मी हा रस जो आहे तो गाळून घेतलाय। साधारणतः अर्धी वाटी इतका आपला हा कोरफड आणि कढीपत्त्याचा रस निघालेला आहे, जो आपल्या एका वेळच्या यूजसाठी आपल्याला फायदेशीर ठरेल आणि हा संपूर्णपणे चोथा आहे तर तो आपल्याला ना टाकून द्यायचा आहे।
तर बघू शकता अर्धी वाटी इतका कोरफड आणि कढीपत्त्याचा रस इथं मी तयार करून घेतलेला आहे. पूर्णपणे नॅचरल आहे, कुठलंही केमिकल याच्यामध्ये वापरलेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही 100% ॲश्युरन्सने हा रस तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. केस गळती तुमची कमी होईल आणि केसांची वाढ व्हायला नक्की याचा मदत होईल. तर साधारणतः 4 ते 5 चमचे इतका हा कोरफडीचा रस आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचा आहे तर तुम्ही तो बनवून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. आणि अशा पद्धतीनं आपल्याला टाळूवरती हा व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे आणि भरपूर छान पद्धतीनं तो आपल्या स्किनमध्ये टाळूमध्ये ॲब्झॉर्ब होतो. साधारणतः 2 ते 3 तास इतका आपल्या केसांवरती तुम्ही ठेवू शकता, किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा ताससुद्धा तुम्ही हा केसांवरती लावून ठेवू शकता. शक्यतो हा रस जो आहे तो आपल्या केसांच्या टाळूमध्ये जास्तीत जास्त लावायचा आहे आणि हेअर लेंथवर कमी लावला तरीसुद्धा चालतो. आता भरपूर गरमीसुद्धा आहे, त्याच्यामुळे ना मी हेअर ऑइलिंग रात्री केलं होतं आणि त्याच्यामुळे आता मी इथं खोबरेल तेल किंवा बदाम तेल न वापरता विटॅमिन ईच्या कॅप्सूल वापरते आहे, ज्याच्यामुळे सुद्धा केस आपले सिल्की शाईन राहण्यासाठी मदत होते. तर इथं 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपले केस छान राहतात, मजबूत राहतात. तर या 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल ज्या आहेत त्या आपल्याला या रसामध्ये ॲड करायच्या आहेत आणि एकदम छान असं हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून विटॅमिन ईची कॅप्सूल आणि हा कोरफडीचा आणि कढीपत्त्याचा रस जो आपण काढून घेतलेला आहे तो एकमेकांमध्ये छान डायल्यूट होईल आणि याचे सगळे बेनिफिट आपल्या केसांच्या मुळांना मजबूती देतील, केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि त्यामुळे केसांची मुळं बळकट होतील आणि केस गळती आपली कमी होईल. कारण प्रत्येकीचं स्वप्न असतं केस लांबसडक असावेत, घनदाट असावेत आणि केस गळती कमी व्हावी. तर त्यासाठी इतका साधा सोपा हा घरगुती उपाय आहे. खरं तर घरगुती उपाय कधी कधी कुणाला खूप लवकर रिझल्ट मिळतो किंवा कुणाला उशिरा रिझल्ट मिळतो, पण रिझल्ट मात्र नक्की मिळतो. फक्त तुम्ही या स्टेप जर फॉलो केल्या तर काही दिवसातच तुम्हाला सुद्धा तुमची केस गळती कमी झालेली दिसेल. तर चला, आता हा तयार करून घेतलेला साधा सोपा फेस पॅक मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे. तुम्हाला सुद्धा दिसेल काही आठवड्यांमध्ये तुमचे बेबी हेअर ग्रोथ झालेले दिसतील. अतिशय सेफ असा हा उपाय आहे. तर सगळ्यात अगोदर मी रात्री तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना सकाळी हा हेअर पॅक लावण्यापूर्वी मी केस व्यवस्थित विंचरून घेते, जेणेकरून केसांमध्ये गुंता असेल आणि त्यामध्ये जर आपण कुठलाही हेअर मास्क किंवा हेअर पॅक अप्लाय केला तर भरपूर गुंता वाढतो. त्यासाठी केस आपले छान असे मोकळे करून घ्यायचे आणि ज्याच्यामुळे आपल्याला केसांचा कुठलाही हेअर पॅक असेल तर तो अप्लाय करणं सोपं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आपण तेल लावतो त्या पद्धतीनं हा हेअर मास्क आपल्याला केसांवरती अप्लाय करायचा आहे. तुम्ही 15 मिनटं, अर्धा तास किंवा 1 तास हा केसांवरती ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला रेग्युलर हेअर वॉश करायचा आहे. या घरगुती उपायासोबतच ना तुम्ही तुमच्या शरीराची इंटरनली सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली ना तर आपले केस असेल, स्किन असेल अगदी व्यवस्थित राहते. म्हणजे आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण, सोबतच झोपेची वेळ, आपला कामाचा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी मेंटेन केले ना तर तुमच्यासुद्धा केसांची वाढ नैसर्गिक पद्धतीने व्हायला लागेल. भरपूर केस चांगले होतील, तुमचेसुद्धा सिल्की शाईन होतील, केस लांबसडक व्हायला लागतील, सोबतच स्किनसुद्धा तुमची चांगली दिसायला लागेल. तर चला, छान पद्धतीनं हा हेअर मास्क आहे तो केसांवरती अप्लाय करायचा, मसाज करायचा आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा आहे. आता केस धुताना भरपूर गरमसुद्धा पाणी घ्यायचं नाही आणि केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तूंचा सुद्धा वापर करायचा नाही. याच्यामुळे सुद्धा आपली भरपूर प्रमाणात केस गळती होते. तर अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा काही आठवड्यांमध्ये तुमची केस गळती कमी झालेली दिसेल आणि तुमचे सुद्धा केस छान लांबसडक काळेभोर होतील. तर चला, आता त्यानंतर ना मी हेअर वॉश करून घेतलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा असा छान रिझल्ट मिळेल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.